हाय गाईज, नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत होममेड म्हणजेच घरी बनवणार आहोत साबण. तर त्यासाठीच मी तांदूळ भिजवू घातलेले. त्यानंतर ते स्वच्छ 2 पाण्याने धुवायचे. तांदूळ हे स्किनसाठी खूप छान असतात. कोरडे त्वचेसाठी खूप चांगले असतात आणि जे कोरडी त्वचा त्यासाठी तेलकट बनवतात. म्हणजे दोन्ही प्रकारे काम करतात. त्यानंतर मस्त आपल्याला सुती कपड्यावर सुकत घालायचे. ते मस्त असे सुकल्यानंतर त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. पावडर बनवल्यानंतर मस्त आपल्याला असे चाळणीने चाळून घ्यायचे. चाळल्यानंतर ते मस्त असे ती पावडर आपल्याला बाजूला ठेवून द्यायची. त्यापर्यंतच आपण ना बटाटाही सोलून घेतले. बटाटाही त्वचेला छान असतं. संवेदनशील त्वचेसाठी तर खूपच छान असते. त्वचा निखरते. त्यानंतर बटाटे टाकले, ते मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्याचा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त असं गाळून घेतल्यानंतर आपल्याला ना हे बघा अशा पद्धतीने मी गाळून घेते. त्यात एक अर्ध लिंबू आपल्याला टाकायचे जेणेकरून बटाट्याचा रस काळा पडू नये. त्यानंतर मी सोप बेस घेतलेला आहे, तो आपल्याला पाहिजे तेवढा घेऊ शकतो. त्यानंतर मस्त छोटा कट करायचा आहे. अशा पद्धतीने हे पटकन वितळतं, त्यामुळेच आपल्याला आधी सर्व तयार करून घ्यायची. बघा, आणि छोट्या पीसमध्ये कट करायचा आहे. तो सहज कापला जातो, हार्ड नसतो. त्यामुळेच आपल्याला पाहिजे तेवढा साईज आपण कट करू शकतो. त्यामध्ये मग नंतर डायरेक्ट आपल्याला गरम करायचा नाही आहे, ते खाली वाफेवरतीच गरम करायचं आहे आणि पटकन वितळला जातो आहे. बघा, त्यामध्ये सतत चमचे फिरवत राहायचे. बघा, सोप वितळायला लागलेला आहे. सोप बेस वितळायला लागलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सतत चमचा हलवत राहायचा, नाही तर परत पुन्हा तो घट्ट होऊ शकतो. हे बघा, सोप बेस मस्त वितळायला लागलेला आहे. हे बघा, त्यानंतर आपल्याला आहे ना सोप बेस पूर्ण वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपण जे तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. बघा, मी तांदळाची पावडर त्यात टाकून घेतलेली आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायची आपल्याला ती, जेणेकरून त्यात गाठी होऊ नयेत. बघा, त्यानंतर आपण तांदळाचं पीठ मस्त मिक्स झाल्यानंतर आपण त्यात बटाट्याचं पाणी टाकून घेणार आहोत. हे बघा, आपल्याला बटाट्याचं पूर्ण किस घ्यायचा नाही आहे, त्याचं पाणीच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकणार आहे 2. विटॅमिन ई त्वचेसाठी खूप छान असते. बघा, त्यानंतर ते टाकून घेतलं आहे मी आणि सोप बेस यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. हे बघा, थंड होऊन द्यायचं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय. बघा, मस्त अशी साबणे तयार झालेले आहेत. बघा, खूप मस्त साईज झालेली आहे आणि खूप छान आहेत. बघा, चला तर मग आपण पाहूया त्यांची. हे बघा, मी चेहरा धुवून पण घेतलेला आहे. चला तर मग तुम्ही अशी घरी साबण बनवता का? बनवत असाल तर तुमची रेसिपी माझ्यासोबत शेअर करा. ती मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर कर. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.